मी डॉक्टर अविनाश बारगजे, तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र मुंबई या राज्य संघटनेचा अध्यक्ष आहे। आज मी लातूरमध्ये राज्यस्तरीय सिनियर तायक्वांदो स्पर्धेच्या आयोजनासंदर्भात या ठिकाणी आलेलो आहे। 28 ते 30 सप्टेंबर दरम्यान जिल्हा क्रीडा संकुल कॅम्पसमध्ये 34वी महाराष्ट्र राज्य सिनियर तायक्वांदो स्पर्धा पार पडणार आहे। महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातून जवळपास 480 खेळाडू व जवळपास 150 ऑफिशियल्स, पंच, कोच, मॅनेजर्स असे 150 ऑफिशियल्स या ठिकाणी येणार आहेत। या स्पर्धेचं वैशिष्ट्य असं आहे की या स्पर्धा सेन्सरवर अत्याधुनिक पद्धतीनं नवीन तंत्रज्ञान वापरून घेतल्या जाणार आहेत आणि या स्पर्धेतून 8 मुलं आणि 8 मुली पॉंडिचेरी या ठिकाणी होणाऱ्या राष्ट्रीय पातळीवरील वरिष्ठ गटाच्या तायक्वांदो स्पर्धेसाठी निवडले जाणार आहेत। त्यामुळे ह्या स्पर्धेचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे। आम्ही या स्पर्धा अतिशय चांगल्या वातावरणात पार पडाव्यात, खेळाडूंना चांगला निवास मिळावा, खेळाडूंना चांगल्या दर्जाचं भोजन मिळावं, त्यांची चांगल्या सोय व्हावी आणि चांगल्या वातावरणात ही स्पर्धा पार पडावी यासाठी आम्ही आग्रही आहोत आणि लातूर जिल्हा संघटना ही संपूर्ण जबाबदारी पेलत आहे आणि त्यासाठी तयारी त्यांची पूर्ण झालेली आहे। नेताजी जाधव सर आणि त्यांची लातूर जिल्ह्याची टीम ही रात्रंदिवस त्यासाठी प्रयत्न करत आहेत आणि निश्चितच आम्ही ह्या स्पर्धा अतिशय दर्जेदार पद्धतीने या पूर्ण करू आणि खेळाडूंना देश पातळीवर एक उत्कृष्ट टीम आम्ही महाराष्ट्राची पाठवण्यासाठी प्रयत्न करू। ठिकाण आणि तारीख या स्पर्धा जिल्हा क्रीडा संकुलाच्या इंडोर हॉलमध्ये होणार आहेत आणि 28 तारखेला 28 सप्टेंबरला रिपोर्टिंग आहे। पुढच्या स्पर्धा 28ला होतील, 29, 30, 28, 29, 30 अशा 3 दिवस सप्टेंबरच्या या स्पर्धेत पार पडणार आहेत।